राज्यातील तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया 20 मेपासून सुरू करण्यात आली आहे. प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी 2 जुलै ही अंतिम मुदत होती. ही मुदत आता 6 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर 7 जुलैला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना शाखा आणि तंत्रनिकेतन निवडता येणार आहे. पहिले 3 पर्याय ऑटो फ्रीज असल्यानं या यादीत नाव आल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं बंधनकारक असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 1 शासकीय, 1 अनुदानित तर 19 खाजगी तंत्रनिकेतन असून 6,500 प्रवेश क्षमता आहे. आत्तापर्यंत 8,900हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील 7,900 विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केली आहे. अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य तथा नोडल अधिकारी डॉक्टर नितीन सोनसे यांनी दिली आहे. शासकीय तंत्रनिकेतनमधील एकूण 610 जागांमध्ये अतिरिक्त 20 जागा दिव्यांगांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याची गुणवत्ता यादी स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासकीय तंत्रनिकेतन आणि डी.वाय. पाटील तंत्रनिकेतन या ठिकाणी सुविधा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन दोन्ही संस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे.